शेतकरी आत्महत्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून आत्महत्या रोखण्यासाठी सर्वप्रथम कुटुंबियांनी सजग राहण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले। शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर सर्वप्रथम त्यांच्या पत्नीला, भावाला आणि घरातील जवळच्या व्यक्तींना कळले पाहिजेत, सरकारला नाही, असे ते म्हणाले। आणि आपल्या देऊळ बंद 2 चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर भाष्य केले। प्रवीण तरडे म्हणाले की महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले, मात्र कोणत्याही मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्या व्हाव्यात असे कधीच वाटले नाही। गेले अनेक वर्षापासून विविध सरकारकडून कर्जमाफीचे निर्णय घेतले जात आहेत, मात्र आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही। त्यामुळे केवळ कर्जमाफी हा या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी वैद्यकीय उपचाराचे उदाहरण देत सांगितले की एखादे औषध परिणामकारक ठरत नसेल तर ते बदलले जाते। त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ही नवीन उपाययोजना आणि वेगळा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे। देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या माध्यमातून आपण हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले। काही नाही, देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरलाय, सगळीकडे हाऊसफुल चाललाय। इकडं विदर्भ खानदेशच्या लोकांनाही माझी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहा, खूप आवडेल तुम्हाला। विदर्भात आहे म्हणजे एरवी बाकी मराठी सिनेमांना मिळतो त्यापेक्षा खूप चांगला प्रतिसाद आहे।